नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र माधव टाले। आज आपण हळद पिकाच्या पहिल्या ड्रिचिंग विषयी या ठिकाणी माहिती देणार आहोत। तर हळद पिकाची पहिली ड्रिचिंग कधी करायची, कोणती करायची आणि कशी करायची याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तर हळद पिकाच्या वाढीसाठी आपण सुरुवातीला हे मल्टी ब्रँच 1 लिटर, त्यानंतर रूट गार्ड 500 ग्राम आणि तुलसी कंपनीचं फेरस अल्ट्रा 6% म्हणजे ज्याला आपण इड्डा फेरस म्हणतो, हे 500 ग्राम घ्यायचं आहे। आता हे औषध करायचं कसं, तर हे औषध करताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं, पाण्यामध्ये हे रूट गार्ड त्या ठिकाणी वेगळं मिक्स करायचं आणि फेरससुद्धा वेगळं मिक्स करायचं। त्याचं कारण असं आहे की दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर पाण्याचा pH वाढतो आणि ज्यावेळेस पाण्याचा pH वाढतो त्यावेळेस औषधं हे पाण्यामध्ये पाहिजे तशा पद्धतीनं विरघळत नाहीत। मग आपण म्हणतो हे औषध पाण्यात विरघळत नाही, त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये हे रूट गार्ड वेगळं विरघळून घ्यायचं, त्यानंतर फेरस वेगळं विरघळून घ्यायचं आणि नंतर दोन्ही मिक्स करायचं आणि त्यामध्ये हे मल्टी ब्रँच 1 लिटर फोडायच्या आधी चांगलं हलवून घ्यायचं खलखल त्याला आणि नंतर ते त्याच्यामध्ये टाकायचं। 200 लिटर द्रावण तयार करायचं आणि 200 लिटर द्रावण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये अशा प्रकारची जर ओलावा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रिचिंग करण्यास काही हरकत नाही, परंतु ओलावा नसेल तर ड्रिचिंग करू नये। आणि ओलावा पण असण्यास एक मर्यादा आहे, ओलावा किती असायला पाहिजे। जर आपण त्या ठिकाणी जर ड्रिपनं आपण त्या ठिकाणी ड्रिचिंग करत असेल तर साधारणतः बघा, हे आपलं हळदीचं बेड आहे आणि ह्या बेडचे मधलं जे अंतर आहे हे अंतर पूर्णपणे त्या ठिकाणी आपण भिजू द्यायचं। आणि कधी आपण ज्यावेळेस जर ड्रिपनं त्या ठिकाणी ड्रिचिंग करत असेल तर हे दोन्ही मधलं अंतर या ठिकाणी भिजू द्यायचं आणि त्यानंतर आपण 200 लिटर पाणी ड्रिपनं सोडा किंवा पंपानं ड्रिचिंग करा आणि त्यानंतर ड्रिप आपल्याला त्या ठिकाणी चालू करायचं आहे। आणि चालू केल्याच्या नंतर साधारणतः या हळदीपासून एक 4 बोटं अंतरावर इथपर्यंत पाणी येईपर्यंत ते ड्रिप चालू करायचं। कारण आपण ज्यावेळेस ड्रिचिंग करतो त्यावेळेस साधारणतः आपण एका एकरमध्ये 200 लिटर पाणी वापरतो, परंतु हे 200 लिटर पाणी ज्यावेळेस आपण पंपानं ड्रिचिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस साधारणतः हा एवढाच भाग या ठिकाणी भिजतो आणि एवढा भाग भिजल्याच्या नंतर ते औषध प्रॉपर मुळापर्यंत जाण्याची शक्यता नसते। त्याला मुळापर्यंत पाठवायचं असेल तर त्याला आपल्याला पाण्याचा सोर्स लागतो आणि तेव्हा ते मुळापर्यंत गेल्याच्या नंतर त्याचं काम त्या ठिकाणी चांगलं होतं। आणि अशा पाण्यामध्ये जर केलं तर ती ड्रिचिंग सक्सेस होते, पण वरून थोडासा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला लागतो। तर हळदीच्या पिकाची पहिली ड्रिचिंग ही अशा पद्धतीनं करायची आहे। असेच व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी आपलं तुलसी ग्रीन टेक्नॉलॉजीचं चॅनल आहे यूट्यूबला, त्याला आपण त्या ठिकाणी लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।